हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आहे निर्जला एकादशी व्रत। भरपूर जण एकादशी व्रत करतात, पंधरवाडी एकादशी। आणि आता काही दिवसांवरच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण निघणार आहे आषाढी एकादशीसाठी। आणि आता सगळ्या दिंड्या वगैरे निघालेल्या आहेत। आणि आता इथे मी रांगोळी जी आहे ती निर्जला एकादशी व्रत आहे त्यानिमित्त काढणार आहे। तर इथे साधी सिंपल रांगोळी आहे, कोणीही पण काढू शकते। तर इथे देवाचं नाव काढलेलं आहे। आणि इथे जे पांडुरंग आहे तिथे मी थोडंसं जे तुळशीपत्र आहे ते काढलेलं आहे। आणि रंग जे आहे तिथे मी काढलेला आहे टिळा, जो आपण अष्टगंध बुक्का जो आपण लावतो तो। तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला? साधी सिंपल रांगोळी आहे, तुम्ही काहीही काढू शकता। एकादशीला झेंडा काढू शकता किंवा मृदुंग टाळ वगैरे असं आपण काही काढू शकतो। तर इथे आजची पूजा पण माझी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आज देव पण मी उजळवलेले आहेत। आणि इथे बेलपत्र आणि तुळशीपत्र, पुष्प हे सगळं महत्त्वाचं आहे। असेल तर नक्की वाहतो आपण। तर इथे अशा प्रकारे माझी देवाची मांडणीसुद्धा आहे। आणि आज एकादशी व्रत असल्या कारणाने छान देवाला सजवलेला पण आहे। आणि वस्त्र, तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा। आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझे जे डेली व्हिडिओ आहे ते कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा।